मित्रांनो नमस्कार। आणि आज आपण आले आहेत शीतलादेवी मंदिर। तर हे आहे पालघर जिल्ह्यामध्ये। तर आपण पाहू शकतील हे आहे शीतलादेवी मंदिर आणि आता आपण मध्ये जाणारच आहेत। आज पाऊस पण खूप आहे। तर मी बाईक घेऊन आलो आहे। तर आपण यायचं असेल तर केलवा रोड स्टेशनला उतरल्यानंतर डमडम मिळते, रिक्षा मिळते। सरळ केलवा बीच किंवा शीतलादेवी मंदिर सांगितलं तर तुम्ही अगदी गेट जवळ उतरतील। आणि आता आपण जात आहेत मंदिराच्या आतमध्ये। चला, हा आहे शीतलादेवी मंदिराचा प्रवेशद्वार। आतमध्ये गेल्यानंतर उजवी बाजूला आहे रामकुंड। तर रामकुंडामध्ये विविध प्रकारचे मासे आहेत, कासव आहेत आणि रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी लाइटिंग आणि कारंज्या पण तयार केले आहेत। आणि आपण पाहतील तर रामकुंड हे अगदी मंदिराच्या समोरच आहे। आणि आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकतो, पण छायाचित्र किंवा व्हिडिओ काढू शकत नाही। तर आपण लांबूनच शीतलादेवी मातेचं दर्शन घेऊया। आणि आपण मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर उजवी बाजूला पाहतील तर छोटेसं कुंड बनवलं आहे, त्यामध्ये छान शोभेवान कमल लावलेले आहेत। अगदीच बाजूला आहे हनुमान मंदिर। तर आता आपण जात आहेत बीचवर। अगदी मंदिराच्या उजव्या बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर आहे बीच। आणि बीचचा प्रवेशद्वार आहे, त्या 5 रुपये एंट्री फी आहे। तर मित्रांनो आपण पाहत आहेत दोन्ही बाजूला पण दुकानं आहेत आणि इथे जास्त करून गावचीच लोक धंदा करतात। दुकानं त्यांचीच आहेत आणि आपण त्यांच्याकडून गावची केली, नारळ, परत तुम्ही पाहतील कंदमूल असतात, काही भाजी असतात, अलीची पानं असतात। तर हे विकण्यासाठी बसले असतात। आणि तसं बघितलं तर खाऊची पण दुकानं असतात, पाणीपुरी असते, शेवपुरी असते। संध्याकाळी आले आणि आपण पाहू शकतो गर्दी आहे थोडीफार। आज शनिवार पण आहे, तरी पण उद्या जास्त गर्दी असेल, संडेला जास्त गर्दी असते। तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ पहा। आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलं आहे कसं यायचं। तरी पण तुम्ही डहाणूवरून येत असतील तर केलवा रोडला उतरा, आणि मुंबईवरून येत असेल तरी पण केलवा रोडला उतरा आणि तिकडनं डमडम किंवा रिक्षा भेटेल आपल्याला। रिक्षावाल्याला जरी सांगितलं की शीतलादेवी मंदिर तर मला अगदी गेटपाशी उतरवणार, डायरेक्ट कुठेच विचारपूस करण्याची गरज नाही। तर व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, धन्यवाद। पुढची व्हिडिओ लवकरच येईल।